तुम्ही जसं आपल्या व्हिडिओजमध्ये नेहमी ऐकत आला असाल की गुंतवणूक नेहमी लॉंग टर्मसाठी करत राहिली पाहिजे, म्हणजेच 15 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष अशा मोठ्या कालावधीसाठी तुम्ही नेहमी इन्व्हेस्टेड राहिलात तर तुम्हाला खूप जास्त फायदा होतो. आता हा फायदा नक्की कसा होतो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर नमस्कार मंडळी, तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये, जिथे तुम्हाला फायनान्स विषयी सर्व गोष्टी अगदी सोप्या भाषेत शिकायला मिळतात. तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की तुम्ही केलेल्या गुंतवणुकीची नक्की वाढ कशी होते? त्यामागचे सिक्रेट आहे म्हणजे चक्रवाढ व्याज, म्हणजेच कंपाऊंड इंटरेस्ट. कंपाऊंड इंटरेस्ट ही एक अशी ताकदवान संकल्पना आहे जी महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी सुद्धा जगातले 8वे आश्चर्य आहे असे वर्णन केलेले आहे. चला तर मग नक्की चक्रवाढ व्याज काय आहे आणि ते कसे काम करते ते आज पाहूया. चक्रवाढ व्याज जाणून घेण्याआधी आपण एक गोष्ट बघूया. एका गावात एक शिकारी राहत होता. तो जंगलात जाऊन दुर्मिळ प्राण्यांची शिकारी करून विदेशात त्यांची विक्री करत असे. ही गोष्ट जेव्हा राजाच्या लक्षात येते तेव्हा त्याने त्या शिकाऱ्याला बोलावून शिकारी बंद करण्याचे आवाहन केले. पण शिकाऱ्याने समजावले, यावरच माझे पोट आहे, मी हे बंद नाही करू शकत. नंतर राजाने सांगितले, तुला जर मी माझ्याकडून 1,00,000 मोहरा दिल्या तर तू तुझा काहीतरी नवीन व्यवसाय सुरू कर. पण शिकारी एकदम हुशार होता. तो बोलला, मला 1,00,000 मोहरा नको, मी सांगीन ते मला द्या. राजाने जेव्हा विचारले तेव्हा त्याने सांगितले की मला 1 मोहरा द्या आणि आपल्याकडे बुद्धिबळ असेलच. त्या बुद्धिबळाच्या 64 चौकटी आहेत, त्या प्रत्येक चौकटीत माझी 1 मोहरा जी आहे ती डबल झाली पाहिजे, एवढंच मला पाहिजे. ते ऐकून राजा हसू लागला. त्याने विचार केला की आधी 1 मोहरा, नंतर 2, नंतर 4, नंतर 16 असे किती मोहरा घेऊन जाणार आहे हा शिकारी खरंच मूर्ख दिसतोय. त्याने हसत हसत त्याची मागणी मान्य केली आणि शिकाऱ्याने आधी राजाकडून वचन घेतले की मला तेवढ्या मोहरा मिळाल्याच पाहिजे. नंतर दरबारात एक बुद्धिबळ आणला गेला आणि पहिल्या चौकटीत 1 मोहरा ठेवून ती शिकाऱ्याला दिली गेली. नंतर दुसऱ्या चौकटीत 2, तिसऱ्या चौकटीत 4, नंतर 16, 32 असे करत करत मोहरा देऊ लागले. 10व्या चौकटीपर्यंत 512 मोहरा झाल्या होत्या. नंतर 1024, 2048 असे मोहरा पुढे पुढे वाढत होते. पण जसजसं 20, 21, 22वी चौकट येऊ लागली तसा राजाला घाम फुटू लागला. कारण आता त्या मोहरा ज्या आहेत त्या लाखाच्या वरती गेल्या होत्या. कारण पहिल्या चौकटीतील 1 मोहरा आता 24व्या चौकटीपर्यंत डबल होत होत 83,88,608 इतक्या मोहरांवरती आली होती. अजूनही 40 घरे बाकी होती. पुढची परिस्थिती लक्षात येताच राजा त्या शिकाऱ्याच्या पायाशी आला आणि माफी मागू लागला. जर तुम्हाला अजून मी मोहरा दिल्या तर माझे अख्खे राज्य विकावे लागले तरी त्या पूर्ण होणार नाही. मित्रांनो, ही फक्त एक गोष्ट होती आणि त्यात त्या शिकाऱ्याला चक्रवाढ व्याजाची जादू माहिती होती. हेच चक्रवाढ व्याज आपल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये सुद्धा काम करते. चक्रवाढ व्याज म्हणजेच तुमच्या गुंतवणुकीवर आणि त्यावर मिळणाऱ्या व्याजावर व्याज मिळण्याची प्रक्रिया आहे. म्हणजे चक्रवाढ व्याज म्हणजे टेकडीवरून घसरत येणारा छोटासा बर्फाच्या गोळ्यासारखा आहे. म्हणजे तो जसजसा घसरत जातो तसा त्या बर्फाच्या गोळ्याचा आकार मोठमोठा होत जातो. हे आपण एका सोप्या उदाहरणाने समजून घेऊ. समजा तुम्ही 1,000 रुपये गुंतवले आहेत आणि त्यावर दरवर्षी 5% व्याज मिळत आहे. तर दुसऱ्या वर्षी तुम्हाला 1,000 वरती 5% म्हणजे 50 रुपये व्याज मिळेल. म्हणजे तुमची इन्व्हेस्टमेंट झाली ती 1,050 रुपये. त्यानंतर तिसऱ्या वर्षी तुम्हाला 1,000 आणि ते 50, त्या 1,050 वरती पुढे 5% व्याज मिळेल. म्हणजेच तुम्हाला मिळालेल्या व्याजावरती सुद्धा पुढे पुढे व्याज मिळत जाते. याला चक्रवाढ व्याज म्हणतात. जसं की आपण मागच्या उदाहरणामध्ये बघितलं की जेवढी घरे वाढत जातात तसं मोहरा मोठ्या प्रमाणात वाढत जातात. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंटला वाढण्यासाठी जेवढा जास्त वेळ द्याल तेवढी इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येते. म्हणजे सुरुवातीला तुम्हाला त्या इन्व्हेस्टमेंटमध्ये जास्त वाढ दिसत नाही, पण जसजसा कालावधी वाढत जातो तशी ती इन्व्हेस्टमेंट झपाट्याने वाढलेली तुम्हाला दिसून येते. आता तुम्ही पाहू शकता, जर आपण 25व्या वर्षी इन्व्हेस्टमेंट चालू केली आणि फक्त पर मंथ 1,000 रुपये आपण इन्व्हेस्ट करतोय म्युच्युअल फंडमध्ये आणि आपण एक्सपेक्टेड रिटर्न्स टाकले 12%, बरोबर, तर आपण 60व्या वर्षापर्यंत ही इन्व्हेस्टमेंट करतोय. म्हणजे जवळपास 35 वर्षापर्यंत आपण इन्व्हेस्ट करतोय. तर तुमची इन्व्हेस्टमेंट जी अमाऊंट आहे ती दाखवते 4,20,000 रुपये.
आणि त्यावर तुम्हाला एस्टिमेटेड रिटर्न्स दाखवत आहेत ते 60,75,000 रुपये दाखवत आहेत आणि टोटल तुमची व्हॅल्यू जी दाखवते ती 64,95,000 रुपये पर्यंत दाखवते. तीच जर तुम्ही 25व्या वर्षी चालू करून फक्त 10 वर्ष चालू ठेवली म्हणजे 35व्या वर्षापर्यंत चालू ठेवली तर तुमची इन्व्हेस्टमेंट अमाऊंट झाली 1,20,000 रुपये आणि त्यावर एस्टिमेटेड रिटर्न्स जे दाखवत आहेत ते 1,12,000 म्हणजे टोटल 2,32,000. म्हणजे तुम्ही इथे पाहू शकता की तुम्ही जसजसे वर्ष वाढवताय तसतशी तुमची रिटर्न्स जे आहेत ते झपाट्याने वाढून आलेले तुम्हाला दिसत आहेत. म्हणजे 20 वर्षापर्यंत तुमची अमाऊंट जी आहे ती 2,40,000ची 9,99,000 म्हणजे 2.5 लाखाची 10 लाखावरती गेलेली आहे म्हणजे 4 पट झालेली आहे. तेच जर तुम्ही 25-30व्या वर्षापर्यंत जर नेताय तर तुमची 3,60,000ची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती 35,29,000 म्हणजे जवळपास 36 लाखापर्यंत गेलेली आहे म्हणजे 10 पट तुमची इन्व्हेस्टमेंट झालेली आहे. तेच जर तुम्ही 35व्या वर्षापर्यंत आपण जसं पाहिलं की 4,20,000चे 64 लाख झालेले आहेत आणि समजा तुम्ही 25व्या वर्षी चालू करून 60व्या वर्षी पण तुम्ही काढले नाहीत ती अमाऊंट आणि फक्त 5 वर्ष अजून वाढवलेत म्हणजे 65व्या वर्षापर्यंत तुम्ही गुंतवणूक चालू ठेवले तर तुम्ही इथे बघू शकता ती जी तुमची इन्व्हेस्टमेंट आहे ती किती ड्रास्टिकली वाढलेली आहे. म्हणजे तुम्ही इन्व्हेस्ट करताय फक्त 4,80,000 आणि तुमची टोटल व्हॅल्यू जी दाखवते ती 1,18,82,000 म्हणजे इतक्या प्रमाणात त्या चक्रवाढ व्याजाने तुमच्या इन्व्हेस्टमेंटवरती रिटर्न्स दिलेले आहेत. म्हणजे तुम्ही महिन्याला 1,000 रुपये गुंतवत आहात आणि त्यावर 35 वर्षापर्यंत किंवा 40 वर्षापर्यंत तुम्ही कन्सिस्टंटली ते 1,000 रुपये पर मंथ काढत आहात आणि कुठल्या म्युच्युअल फंडमध्ये टाकत आहात आणि त्यावर तुम्हाला 1,18,82,000 इतक्या प्रमाणात तुमची इन्व्हेस्टिंग व्हॅल्यू झालेली आहे. तर ही आहे चक्रवाढ व्याजाची जादू. म्हणजे तुम्हाला फक्त कन्सिस्टंटली इन्व्हेस्ट करत राहायचंय आणि लॉंग टर्म साठी तुम्हाला संयम ठेवायचा आहे तर तुम्हाला त्या चक्रवाढ व्याजाची जादू इथे दिसू शकते. आता लवकर आणि उशिरा गुंतवणूक करण्याचा फरक तुम्हीच पाहू शकता. तुम्हाला जर एवढी मोठी रक्कम नंतर कमवायची असेल तर तुम्हाला जास्त काही मेहनत करायची नाहीये. तुम्हाला फक्त दरमहा 1,000 रुपये गुंतवायचे आहेत आणि अशा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवायचे आहेत जिथं जास्त रिस्क नसेल आणि तो म्युच्युअल फंड एकदम कन्सिस्टंट असेल. म्युच्युअल फंडचे प्रकार कोणते आहेत, रिस्क प्रमाणे ते कसे डिवाइड केले आहेत त्यावर आपण आधीच एक व्हिडिओ बनवलेली आहे. तुम्ही ती व्हिडिओ पाहिली नसेल तर आय बटन वरती लिंक आली असेल तिथे ती व्हिडिओ पाहून घ्या. तर जगातले सर्वात यशस्वी इन्व्हेस्टर जे आहेत वॉरेन बफेट त्यांनी सुद्धा चक्रवाढ व्याजाच्या जादूवरच एवढी मोठी संपत्ती निर्माण केली आहे. त्यांना सुद्धा वयाच्या 50-55 वर्षापर्यंत रिटर्न्स त्या मानाने जास्त दिसत नव्हते पण 55-60 वर्षानंतर त्यांच्या संपत्तीमध्ये तुफानी वाढ झाली. हे शक्य झाले ते त्यांनी ठेवलेल्या सातत्यामुळे आणि त्यांनी ठेवलेल्या संयमामुळे. तर चक्रवाढ व्याजाचा आपण जास्तीत जास्त फायदा कसा घेऊ शकतो हे आपण पाहूया. तर सर्वात पहिला पॉइंट आहे तो म्हणजे तुम्ही लवकरात लवकर इन्व्हेस्टमेंट सुरू करा. म्हणजे तुम्ही जेवढ्या लवकर गुंतवणूक सुरू कराल तेवढा ते पैसे वाढीसाठी त्यांना वेळ मिळेल. दुसरा पॉइंट आहे ते म्हणजे सातत्य ठेवा. म्हणजे नियमित गुंतवणूक करत राहा. भलेही ती रक्कम कमी असेल तरी ती कायम सुरू ठेवलीत तर कालांतराने ती खूप मोठी होईल. त्यानंतर तिसरा पॉइंट आहे तो म्हणजे तुमची कमाई पुन्हा गुंतवत राहा. म्हणजेच तुम्हाला मिळालेले व्याज दर आहे ते विड्रॉल न करता त्या व्याजाला संपत्ती वाढीसाठी इन्व्हेस्ट करत राहा. त्यानंतर चौथा पॉइंट आहे ते म्हणजे चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करा. म्हणजे जास्तीत जास्त रिटर्न्स देणारे आणि रिस्की फंड्स पासून तुम्ही नेहमी लांब राहिले पाहिजे. त्यानंतर पाचवा पॉइंट आहे म्हणजे आर्थिक साक्षर व्हा. आर्थिक साक्षरता नेहमीच जोखीम घेण्यापासून आपल्याला वाचवते आणि चांगले आर्थिक निर्णय घेण्यास मदत करते. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण फायनान्स रिलेटेड सर्व गोष्टी अगदी सोप्या भाषेत सांगत असतो. त्यानंतर 6वा पॉइंट आहे ते म्हणजे संयम ठेवा. आजकाल आपण लवकरात लवकर श्रीमंत कसे होता येईल याकडे लक्ष देतो. त्यामुळे पैसे नको तिथे गुंतवून नुकसान करून घेतो. पण तुम्ही जर गुंतवणुकीमध्ये संयम ठेवलात तर तीच गुंतवणूक तुम्हाला खूप चांगले चक्रवाढ व्याजानुसार रिटर्न्स देऊन जाईल आणि मोठी संपत्ती निर्माण करण्यास मदत करेल. चक्रवाढ व्याज हा प्रत्येक प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये काम करतो. म्हणजे शेअर मार्केट झालं, म्युच्युअल फंड झालं. तुम्ही गुंतवणूक फक्त चांगल्या ठिकाणी केली पाहिजे. तुम्ही कोठे गुंतवणूक करण्याआधी कधी त्यावर अंदाजे रिटर्न्स किती मिळत आहेत याची एक माहिती घ्या. समजा FD वर वार्षिक 5% व्याज मिळतोय
तर त्या व्याजदरानुसार आपले गुंतवलेले पैसे डबल होण्यासाठी किती कालावधी लागू शकतो हे आपण रूल ऑफ 72 म्हणजे 72च्या नियमानुसार आधी तपासू शकतो. 72चा नियम म्हणजे नक्की काय आहे ते आपण बघूया. म्हणजे तुम्हाला मिळणारे रिटर्न्स जे आहेत त्या रिटर्न्सनी 72ला भागायचे. म्हणजे FD वर समजा तुम्हाला 5% इंटरेस्ट रेट मिळतोय तर 72 भागिले 5 म्हणजे 14.4 म्हणजे तुमची गुंतवणूक डबल होण्यासाठी 14.4 वर्षे लागतील म्हणजे 14.5 वर्षे लागतील जर तुम्ही FD मध्ये पैसे ठेवले. तेच जर तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये सरासरी 12% रिटर्न्सने फक्त विचार केला तर 6 वर्षात तुमचे ते पैसे डबल होतात. आता तुम्हाला एक फॅक्ट सांगतो, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी अनुभवला असेल. आपल्याला अशी अनेक लोक नवनवीन स्कीम घेऊन येतात जे सांगतात की आमच्याकडे तुम्ही गुंतवणूक करा म्हणजे तुम्हाला 35 वर्षानंतर तुमच्या गुंतवणुकीच्या दुप्पट रक्कम मिळेल किंवा तिप्पट रक्कम मिळेल. पण आपण 35 वर्षानंतर मिळणारा मोठा आकडा बघून त्या स्कीम मध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी लगेच तयार होतो. पण आपण जर 35 वर्षाच्या दरवर्षी वाढणारे इन्फ्लेशनचा विचार केला तर ती 35 वर्षानंतर मिळणारी मोठी रक्कम असते तिची व्हॅल्यू खूप कमी झालेली असते. आता इन्फ्लेशन म्हणजे काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा केलेली आहे, तुम्ही ही व्हिडिओ पाहून घ्या. त्यामुळे तुम्ही स्वतः इन्व्हेस्टमेंट प्लॅन निवडून त्यात गुंतवणूक सुरू करू शकता. ते म्युच्युअल फंड असो किंवा डेट फंड असो, फक्त इन्फ्लेशन रेटला बीट केले आणि तेवढे रिटर्न्स तुम्ही कमवू शकलात तर तुमची इन्व्हेस्टमेंट खूप चांगली झालेली आहे असे तुम्ही मानू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबू. आजच्या व्हिडिओचा एक ओव्हरव्ह्यू घेऊया. आपण चक्रवाढ व्याज काम कसे करते ते पाहिले, त्यानंतर चक्रवाढ व्याजाचा आपण जास्तीत जास्त फायदा कसा करून घेऊ शकतो ते पाहिले, त्यानंतर 72चा नियम बघितला जो वापरून आपली गुंतवणूक नक्की कुठे सुरू करता येईल ते आपण पाहिले आणि कुठेही कुणाच्या सांगण्यावरून भलतीकडे गुंतवणूक सुरू करण्याऐवजी आपण स्वतः इन्व्हेस्टमेंटसाठी ॲसेट्स निवडले तर ते किती चांगले राहील ते आपण पाहिले. आशा करतो की आजच्या व्हिडिओमधले सगळे मुद्दे तुम्हाला कळले असतील आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.